अगे स्वाती छान की ग. आले आले घ्या. काय झालं? काय नाही, चला तुम्हाला नाश्ता देते. हा आईला टपकली मध्ये. वहिनी एवढा की लवकर द्या नाश्ता, उशीर झालाय कॉलेजला जायला. हो देते, थांबा. हे घ्या. अहो चमचा द्या की. हा थांबा देते. चमचा देते, पाणी देते, सगळं देते. लाडक्या नंदूबाई आहे ना तुम्ही माझ्या. अगं सुनबाई गोळ्या माझ्या तेवढ्या. हो आले आले मामा. हे घ्या मामा. आणि पाणी पण आण ना जरा. हा आणते. बाई ग किती काम हो तुमच्या घरात. वैतागले मी. 2च महिने झाले लग्नाला. पोट पिट्टा पडलाय माझा. असं दे आता आलायस. बरं एक बस तेवढी आठ ठेव ग. ठेवा जावा तुम्ही. ठेवतो की. बस एवढे ठेव की ग. हॅलो हॅलो, यादीतलं सामान घेतलं का सगळं? हा घेतलंय थोडं राहिलंय घेतो. अगं ते गेलेत बाजारात सामान आणायला. तुम्ही डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. हो मी घरीच थांबले. अजून सुद्धा व्यस्तच आहे. हा चालते, ठेवते आई. यांचा फोन. अगे कुठं बी असतायस का फोन लावतोय. अहो आईचा फोन आला होता. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग आईला. आणि भाजी कुठली आणून सांग कवापासून फोन लावतोय. वांगी आणा पावशेर. बर बर भाभी वांगी द्या पावशेर. नाही नको नको, अर्धा किलो आणा. अर्धा किलो द्या. हॅलो बोला की. हो अगं तेल किती आणायचं? 1 किलो का 2 किलो? 2 किलो आणा. माहित 2 खडून 1 का लिहिलंयस? बर मग 1 किलोच आणा. बर ठेव पण. 1 किलो द्या त्याला. 1 किलो साखर, 1 किलो चहाची पावडर, अर्धा किलो गुळ, कांदा आणि बटाटा 1 किलो. हॅलो हॅलो निर्मा बिर्मा काय आणायचंय का? अहो कशाला 100 वेळा विचारताय? यादी दिली ना तुम्हाला, मग त्यातलं बघा की. आईला ठेवला फोन. लई नाटक करायला लागले आजकाल. डायपर बाबा एक डायपर दे रे. तुझ्या बाणीकडे डायपर ठेवलेला. जा तिकडे मेडिकल मध्ये मिळतंय बघ. मेडिकल मध्ये मिळतंय. दादा एक डायपर दे की. संपले डायपर. संपले बी. अरे ऋषा डायपर दे एक. अरे विश्ल्या पोरग झाले तुला. कुठं पोरगा आता 2 महिने झालं की नोंद. अरे पोरग झालेला नाही मग डायपर कोणाला निघतोस? हा पोराला लागतोय मग हॅलो आता काय आहे? अगं डायपर कशाला आणायला सांगितलं? पोरग कुठं झालं आपल्याला अजून? डायपर मी कधी सांगितलं डायपर? अगं ते लिहिलंच की आता यादीत डायपर. अहो डायपर नाही वायपर आहे ते. वायपर फरशी पुसायचा वायपर. काय पिला बिलाय का काय तुम्ही? तुझं तू आणि जमा सामान मला सांगत जाऊ नको. डोसके फिरायला जात आहे. बाबा फरशी पुसायचा डायपर दे. वायपर दे. हे तर नाही मिळत वायपर. तिकडे का मिळत नाही? का ठेवत नाही तुम्ही तसलं? आता ताटतोस का? एक पाय वर करून लाता मारे सहित नाही. वहिनी माझ्यासाठी आळूच्या वड्या करा की. अहो तर उद्या करते की. नाही आत्ताच करा, मला आत्ताच पाहिजेत. बरोबर करते. म्हणजे नुसती भाकरात ताप झाली. घट्ट सोडागत नुसती बसते. खाऊन खाऊन मांजली नुसती मस्त. अहो बसा म्हणलं मी. करते लगेच. हे काय चपाती झालं की लगेच करते. दाजी हाय का बरं? या मेवणे बऱ्याच दिवसानं आला. कसं काय याने केलं? आईनं स्वातीला डिंकाचा लाडू करून दिलेत ते द्यायला आलोय. बर तुम्हाला स्वातीला अय्या दादा तू कधी आलास? आत्ता झालो बघ. ही बघ आईनं डिंकाचा लाडू करून दिलेत ते द्यायला आलोय. अय्या डिंकाचे लाडू. अय्या डिंकाचे लाडू मला खूप आवडतात. त्यांना खूप आवडतात. हा बाकी दाजी कसं काय निवांत आहे बघा निवांत. हा स्वाती तुझं काय चाललंय? काय नाही मस्त सगळे छान चालले. ओके. घरचे कसे आहेत सगळे? एकदम व्यवस्थित आहेत बघ. काय लगीन होते का ना आता? काय पोरगी बघायची चालली जरा बघू. कसलं भारी लाडू झालेत. हवऱ्या बोड्याची बकासुरी कुठली कशी खाते खादाडी माझ्या आईने दिलेले लाडू. ताई मला पण ठेवा बरं का लाडू. हा ठेवते. अगं स्वाती झालं का तुझं? झालंय आवरते. हा आवर लवकर आपल्याला फिरायला जायचंय. हा चालते. वहिनी एवढी कपडे धुवा की. अहो ताई बाहेर जायचंय आम्हाला. उद्या धुते की उद्या द्या. काय नाही आता जाता धुवा, मला उद्या घालायला पाहिजे. बरोबर. जी आहे मी घ्यायला पाहिजे. रोज तर 3 दिवस एकच ड्रेस घालते आणि आता लगेच मी बाहेर निघाली की आली लगेच टिंगाने कपडे घेऊन.
वहिनी कपडे धुते तोपर्यंत राहिलेला लाडू खाते. गो बया दमले कपडे धुवून. एक काम करते, आईने दिलेला लाडू खाते म्हणजे जरा एनर्जी. ताई काय करताय? लाडू खात्या. मला पण द्या की एक. संपलं लाडू जरा. संपलं? माझ्या आईने दिलेलं लाडू खाल्लं, मला एक पण नाही दिला. प्रत्येक गोष्टीत मला त्रास देते. तिचा बंदोबस्त केला पाहिजे. इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. काय पण म्हण बघ, आपल्या पोरगेला चांगलं स्थळ मिळालंय बघ. होय की. अहो बघा तिला 100 वर्ष आयुष्य, तिचाच फोन आलाय. हॅलो बोल की स्वाती. अगं काय झालं रडायला? आगाय काय सांगू तुला, हा माझी नणंद माझा लय छळ करते ग. काय बी गाडीचं काम करत नाही, नुसतं बसून खाते आणि तिची समधी कामं मला करायला लागतात. अगो सासूच्या वरचा छळ करते माझा आई. आणि आई तुला माहितीये का, परवा तू दादापासून लाडू दिलेलंच की नाही, त्यातला एक कण बी मला दिला नाही. समजा लाडू तिने संपवला. आई आता ग बया माझ्यासारखीच आहे वाटतं, ते मी पण अशीच करायची. काय नाही. बरं तू ऐक, मी सांगते तसं कर. हा सांग की काय करू. तिचं लगीन करून द्यायचा विचार तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात घाल. एकदा का ते लगीन करून गेली की मग सगळ्या घराची मालकीन तूच होत्यास बघ. बरोबर चालते आई, मी लवकरच त्यांना सगळं सांगते. अहो काय ग? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. अहो हे काय आहे? मागच्या अंडरपॅन्ट 90 सेंटीमीटर. मग ती इथं कशाला ठेवली आहे? बाहेर जाऊन वाळत टाका. आधीच मला कामं कमी आहेत म्हणून अजून लावताय. बरं हा जावा. त्याच्यासाठी बोललेलं होतं. हो मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं काय नाही. हा लगीन झाल्यावर जावी नईंगा समजू नको मला भोळी. बसा की. अहो ऐका की, तुम्हाला एक सांगायचं होतं. काय सांग की. तुमची बहीण ना लय मोबाईल यूज करते. बर हा तिचं लग्न लावून टाका, नाही तर बिघडायची. ठीक आहे, पप्पांशी बोलून घेतो मी. लगीन केलं पाहिजे, नाही परत हाताबाहेर जाईल पोरगी. मला आत्ताच लग्न करायचं नाही. अगं कॉलेज संपलं आता, कधी ना कधी लग्न केलं पाहिजे तुझं. एकदा सांगितलं ना नाही करायचं म्हणजे नाही करायचं. काहीतरी केलंच पाहिजे. चल लवकर. अहो मला त्या की गाडी मी चालवते. अगं तुला येते का तरी? हो येते मला. हा चालतंय, घे हा थांबा. बघू जरा कशी चालली होती आज. बसा. हा जाऊ दे. हा अरे वा, येते की. हो छान चालवतेस तू गाडी. थँक्यू. माझा पाय. पायाला काय झालं? अण्णा काय रे बिया? अहो विश्ल्या झालं, वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय जोरात. काय होय? चल हे बघा, ह्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्या. पायातली लिगामेंट तुटल्यामुळे ह्यांना आयुष्यभर चालता येणार नाही. कायम व्हीलचेअरवर राहावं लागणार. अहो रडू नका, सावरा स्वतःला. आणि ऐका, ह्यांना इथून पुढे का केअरटेकरची गरज आहे. यांची सेवा करायला एक नर्स लागणारच. नर्स कशाला, माझी पोरगी आहे की. हळू की. हो वहिनी. दुखलं. वहिनी ठीक आहे जेवा. भरवा की. भरवा की पाय लुळा झाली ती. हात नाही गप्पाने गेला. ते विसरले होते. आईला ही पडल्या, मला फुकटची सेवा करायला लागते. काय म्हणला का ताई? काय नाही चला. अशी ढकलून देऊ वाटते ना. काय म्हटलं का ताई? काय नाही काय करताय?
काय नाही वहिनी मारायचं विचारायचं मला नाही पोरी आवरेज किती गाडीला आहे? 150 व्हायला चांगले आहे की मला पण एक घ्यायची आहे. मग घ्या की कुठे मिळते? गावा तिकडे हाय दवाखान्यात दवाखान्यात आईला डोकं फिरवय बस का आता झाली का हवा पालट निवया का घरला गाडी जरा अजून फिरूया की तिकडच्या गल्लीत तर लय तुम्हाला बसून सुचतंय चला घरला आता चांगली होती तेव्हा बायका हिंडली नाही आता हिंडू वाटते मी काय म्हणलं का काय नाही काय डोक्याला ताप झालाय माझ्या हिची सेवा करायचं काम लागलंय जरा येतं हा नीट हा बरं वाटतंय या पाहिला जरा अजून वहिनी एक काम करता का काय तुमची ही व्हीलचेअर ढुकलून मला लय कटाळा आलाय ह्यो बारक्या पोराचा वॉकर घ्या माझा लहानपणीचा आहे या दोन्हीकडे 2 पाय टाकून बसा आणि तुमचं तुम्ही चालाय शिका काय डोक्यावर परिणाम झालाय काय डोक्यावर परिणाम होण्याचीच वेळ आली आता माझ्यावर बेस बसल्या बाई व्हीलचेअर मध्ये हिला अंघोळ घाला हिचं कॅस इचरा टिकली पावडर करा जेवाय घाला धुणं धुवा फिराय न्या सगळी कामं जी मलाच करायला लागते ती एक काम करते लगीन करून घरात निघूनच जाते म्हणजे कायमची कटकट गेली माझ्या डोक्याची उसाला तोडील 2 दिवसात मुकादम बोललाय मला. बरं दादा पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय बोल की. मी लग्न करायला तयार आहे तुम्ही मुलगा बघा अरे वा 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 चांगली गोष्ट आहे की. ठरलं एकदाच नेहाचं लग्न बघ. हो स्वाती आता नेहा लग्न करून गेली की तुझ्या मत्तीसाठी एखादी नर्स बघायला पाहिजे बघ. त्याची काही गरज नाही अगं गरज कशी नाही मी रानातली कामं बघू का तुझ्याकडे बघू एकतर तुला उठता येत नाही चालता येत नाही कोणतरी पाहिजे ना तुझ्या मत्तीसाठी का तुझ्या आईला बोलूया. अहो नको का नको कारण मला काही झालेलंच नाहीये अहो तुमची बहीण लई त्रास देत होती मला म्हणून मी हे सगळं नाटक केलं आता लग्न करून एकदाची गेली की घरावर माझंच राज्य एक नंबर केलंस बघ मला पण लई त्रास देत होती गेली एकदाची पिढा कशी वाटली माझी आयडिया एक नंबर काय म्हणला वहिनी साहेब